मम्मी का काय गोड नाही आहे का? दाखव. असा करून दिसून नाही राहिलं काही. थांब. हे आहे साजूक तूप आणि खरंच याचा सुगंध खरंच खूप सुंदर आहे. हे आहे गायचं तूप. हे खाण्याचं एक व्यवस्थित प्रमाण आहे. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये किंवा 2 किंवा 3 चम्मच खात असेल तर ते आपल्याला आपलं फॅटनेसपणा वाढवतात. आणि 1 चम्मच घ्याल तर फक्त तुमच्या बॉडीला, तुमच्या हड्ड्यांना जे चिकनाहटपणा असते ते चिकनाहट आपल्या हड्ड्यांना ठेवत असते. तर मी फक्त सकाळला फक्त एकच, कारण की मी ऑलरेडी ठीकठाक आहे. मला अजून हेल्दी वगैरे नाही व्हायचं आहे. तर मी फक्त सकाळला 1 चम्मच घेते. मग सपोज मी जर सकाळला नाही घेतलं, मला आठवण नाही राहिली, तर मी जेवताना वरणामध्ये तूप घालून जेवण करत असते. पण 1 तरी चम्मच रोज आपल्या डेलीमध्ये तूप आलेलंच पाहिजे, कारण की आपल्या हड्ड्यांसाठी, चिकनाहटसाठी फार गरजेचं आहे. मला असं खूप अशी माहिती नाही, पण मला जेवढी माहिती आहे मी तुम्हाला फक्त सांगते. तर मला प्रत्येक गोष्टीची थोडी थोडी माहिती, आणि आपल्याला असणं फार गरजेचं आहे की कशापासून आपल्याला काय मिळते, कोणती वस्तू खाल्ल्याने आपल्याला कोणते विटॅमिन, कोणतं प्रोटीन मिळते, हे फार गरजेचं आहे. तर खरंच आपल्या केसांसाठी, आपल्या डोळ्यांसाठी ना, आपल्या स्पेशली स्किनसाठी खरंच खूप चांगलं आहे. मी रोज डेली खरंच खाते ना, तर चेहऱ्याला अशी तेजपणा येते आपल्या चेहऱ्याला. आपल्याला सुरकुत्यासुद्धा खूप लेट येतात. म्हणजे वयाच्या पहिले आपल्याला सुरकुत्या कधीच येणार नाही. आणि जेव्हा आपलं वय होईल तर फार कमी येईल आपल्याला. आपल्या चेहऱ्यावर तेजपणसुद्धा पण राहील तुपामुळे. तर तूप खरंच रोज सकाळी डेली खा. हे तुम्ही सकाळी डेली खाल्लं, ते पण पाणी पहिले तूप घेते, 1 चम्मच तूप खाऊन घेते. गरम वगैरे करत नाही, मी डायरेक्टली चम्मच टाकते, चम्मचभर 1 तूप खाऊन घेते. त्यानंतर मग मी गरम पाणी पिते, कारण की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं नसेल, तर मी एवढ्यामध्ये बंद केलेलं होतं. माझ्या घरी तूप असूनसुद्धा मी बंद केलेलं होतं, नाहीतर मी डेली वगैरे घ्यायची. तर ते कधी कधी असं असते की आपल्या घरी सर्वच गोष्टी असून आपण सुद्धा खात नाही. तर नक्की मग मी काय करायची की सकाळी नाही घेतलं तर मी जेवणामध्ये 1 चम्मच वरणामध्ये तूप घालून जेवण करायची, की म्हणजे सकाळला नाही घेतलं तर काही दिवस घ्यायचे, काही दिवस आठवण नाही राहायची मला. पण मी भरपूर दिवस एकसारखं घेतलं. फक्त आता 1-1.25 महिना झाला असेल की ते स्किप होत होतं, माझ्या लक्षामध्येच राहत नव्हतं सकाळला. तर व्हिडिओ बनवण्याच्या चक्करमध्ये सकाळपासून झाला का आपण व्हिडिओ बनवायला लागतो, तर त्या चक्करमध्ये माझ्या माइंडमधून निघून गेलं, तर पूर्णपणे निघूनच गेलं. मी फक्त जेवताना वगैरे घ्यायची. मी फक्त सकाळला 1 चम्मच घेते, की आपल्या हड्ड्यांना, आपल्या बॉडीला लागलं जाते आणि आपल्या चेहऱ्यावर खरंच तेजपणा राहते तुपामुळे. तर मला फक्त 1 चम्मच पहिले घ्या आणि त्यानंतर त्याच्यानंतर गरम पाणी, जे तुम्ही गरम पाणी घेत असेल, कोणी चाय घेत असेल तर ते घ्या. सकाळी 1 चम्मच घ्या, जे आपल्या डोळ्यांसाठी, आपल्या केसांसाठी, आपल्या स्किनसाठी, आपल्या बॉडीसाठी खरंच खूप हेल्दी आहे. आणि आपली स्किनसुद्धा अशी सॉफ्ट राहते, अशी ड्रायनेसपणा आपल्या स्किनवर येत नाही. 1 चम्मच तुपाचे एवढे काही फायदे आहेत. तर मी रोज अशी डेली घेत होती, पण आता मधामध्ये स्किप केलेलं होतं. तर आता मी रोज डेली घेईल. मी याची स्वतःची काळजी घेते. मला असं वाटते की खरंच स्किप नव्हतं करायला पाहिजे. तर काही प्रॉब्लेम नाही, मी जेवणामध्ये वगैरे घेऊन घ्यायची. जर कधी विसरलं तर आपण जेवणामध्ये सुद्धा घेऊन घ्या, तर काही प्रॉब्लेम नाही. तर पण 1 चम्मच, तुम्ही बारीक असेल तर तुम्ही बारीक असेल तर मग तुम्ही 2 किंवा 3 तरी चम्मच वरणामध्ये खा किंवा पोळीवर लावून तूप खा. तर अजून एक फायदे आहे, मी दक्षला वगैरे द्यायचे, पण दक्ष मधामध्ये त्याने खाणं सोडून दिलं होतं. तर मला त्याच्यावर खरंच रिझल्ट नक्की जाणवला होता. दूध, ज्यांचे मुलं वगैरे म्हणजे बारीक असेल किंवा तुम्ही स्वतः बारीक असेल, गरम दूध घ्या. दुधामध्ये तूप टाकून तुम्हाला प्यायला आवडेल तर खरंच फार छान आहे, आणि त्याचा रिझल्ट चेहऱ्यावर तुम्हाला नक्की जाणवेल. हे 100% आहे. याचा रिझल्ट नक्की चेहऱ्यावर दिसून पडते आपल्याला याचा रिझल्ट. आणि बॉडीवर सुद्धा जे बारीक असेल ना, ते सुद्धा.
तर मी दक्षला द्यायचे तर दक्ष थोडासा मोठं दिसायला लागला होता मला आणि त्याचा चेहरा असा चिमलेला होता, तो थोडासा खिल्ल्यासारखा दिसत होता थोवाला. पण मधामध्ये त्याला मग अजून म्हणजे मम्मी मी नाही घेत, मुलं कसे कधी घेतात 4 दिवस घेतात 8-10 दिवस बंद ठेवतात, त्याचं असंच होतं. तर घ्यायचा कधी बंद करायचा, कधी घ्यायचा कधी बंद करायचा. तुम्ही नक्की द्या मुलांना, ज्यांची मुलं थोडी वीक असेल किंवा तुमची बॉडी वीक असेल तर तुम्ही पण घ्या, तुम्हाला याचा रिझल्ट नक्की जाणवेल. तर तुपाचे फायदे मला जेवढे माहीत होते सांगितलं आहे. स्किनसाठी, डोळ्यांसाठी आणि आपल्या केसांसाठी आणि आपल्या ड्रायनेससाठी. आणि ज्यांना हेल्थ वाढवायची आहे त्यांनी दुधावर वगैरे घ्या, दुधासोबत खा, वरणावर सुद्धा खा. पण त्यांनी 2 किंवा 3 तरी चम्मच, 2-3 नाही 3 चम्मच तरी 2 तरी चम्मच तुम्ही तूप खा. तर बघा तुमच्या हेल्थमध्ये रिझल्ट तुम्हाला नक्की जाणवेल. तर चला, तुम्हाला आज तुपाबद्दल एवढी माहिती दिलेली आहे. हे व्हिडिओ असेच तुम्ही बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वांना बाय बाय.